एक कुंभार एका गावावरून दुसऱ्या गावाला मडके घेऊन निघाला गाढवावर. त्या गावापर्यंत पोहोचला, गाढवावरले मडके खाली घेतले आणि विकायला बसला. तोपर्यंत म्हणला, या गाढवांना सडकाच्या कडेला चारा चांगला उगवलेला आहे, इथं खायला सोडतो. त्याने गाढवं पळून जातील म्हणून काय केलं, दोन्ही एकाला एक बांधले, 2-2 हाताचं अंतर ठेवून. म्हणला हे कुठं जाऊ नाहीत, जुडीनं जाणार नाहीत. तसे गाढवं सडकाच्या कडेला लावले आणि हा दुकानाजवळ आला, त्याच्या गाडग्याच्या दुकानाजवळ. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सगळे गाडगे विकले आणि त्याला वाटलं आता गाढवं बी आता जगले असतील, आता आणतो आणि जातो मी माझ्या गावाला. तोपर्यंत त्या गाढवांनी, एक म्हणतो रस्त्याच्या डाव्याकडचा चारा चांगला आहे, एक म्हणतो नाही उजव्याकडचा चांगला आहे. तो म्हणतो अरे मी इकडल्या साईडनं आलोय, मला माहिती इकडा चांगला आहे. इकडा म्हणतो नाही नाही इकडा चांगला आहे, मला माहिती इकडा चांगला आहे. एकानं इकडे वळून आणि एकानं इकडे वळून, एकालाही खायला मिळालं नाही. का मिळालं नाही? त्या दोघांच्या तटीमुळे मिळालं नाही. कुंभार आला, बघतो तर गाढवाची पोटं खाली दिसायला लागली. त्याला उपाशीच दोन्ही गाढवं. तुम्ही आतापर्यंत खाल्लं कसं नाही? तुम्ही दोघ जण रस्त्याच्या मधात उभेच कसे आहेत? ते गाढवं म्हणाले, मी म्हणतोय की डाव्या साईडचा चारा चांगला आहे, हे आपण खाऊ. दुसरा म्हणतोय की मी इकडे साईडचा चारा चांगला आहे, हे आपण खाऊ. चारा तर दुईकडा बी चांगलाच, पण येता येता ज्याने जिकडा बघितलाय तेच त्याला चांगला वाटायचा. पण असं करीत काही दोघांचेही पोटं भरले नाहीत. दोघं अखेर शेवटी तसेच उभे राहिले. तो म्हणतो मालक, मी म्हणतो की इकडा चारा चांगला, इकडा खाऊ. तो म्हणतो तिकडा चांगला, तिकडा खाऊ. याच्या इतका गाढव कुणी नाही. मालक म्हणतो तुझ्या इतकाही गाढव कुणी नाही. कसा? मग तो म्हणतो इकडा खाऊ तर इकडा खायचा, अगर इकडा खाऊ तर इकडा खायचा, कोणता का होईना खायचा ना. तसंच त्या गाढवासारखी सुद्धा काही माणसं असतात बरं. कुणाच्या मनावर ऐकायचं नाही आणि त्यापल्याही मनावर चलू द्यायचं नाही. दोघांच्या मधात गाढवं उपाशीच राहिले, रिकामे जावं लागलं खाली पोटाचं. याला म्हणायचं तट मांडणे. कधी तट मांडायची नाही, कधी पुढच्याच्या मनावर चालायचं, कधी आपल्याही मनावर चालायचं. पुढचा ऐका नाही गेला तर त्याच्या मनावर काही चालायचं.